नमस्कार. नमस्कार शेतकरी बंधूंनो. सुधारित शेत तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, आज जर आपण सोयाबीन पिकामध्ये आहोत. आता भरपूर शेतकऱ्यांचं बघितलं, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी सोयाबीनचे 10-15 दिवस झाले असतील. काही ठिकाणी पाऊस पडलेला नाही, काही ठिकाणी पेरणी झालेली नाही. परंतु शेतकरी म्हणतो येणार काय वातावरण चांगलं आहे, काही दिवसांनी पाऊस चांगला पडणारच आहे. आता ज्यांनी पहिल्या पावसामध्ये पेरणी केली अशा शेतकऱ्यांचे आज जर बघितलं सोयाबीन 10 ते 15 दिवसावर आहे, काही जणांचे 20 दिवसावर असेल सोयाबीन. आता जर बघितलं सोयाबीन, मूग, उडीद किंवा तूर पीक असेल तुमचं, ह्या पिकांचं जर तुम्ही बघितलं, सगळ्यात महत्त्वाचं तणावर नियंत्रण करणे गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वजण बघत असताल, सगळ्यात महत्त्वाचे एक मराठीमध्ये आहे, तण खाई धन. आता बघत असाल की आपलं जर तण जर नियंत्रण असेल तर आपल्याला उत्पादन चांगलं मिळते. आता आपल्याकडे प्रगतशील शेतकरी आहेत, ते तुम्हाला त्यांचा अनुभव तुम्हाला शेतीमध्ये सांगतील. तणनाशक कधी फवारलं पाहिजे, तणनाशक फवारताना काय काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी. आता जर बघितलं असाल तुम्ही, सगळ्यात महत्त्वाचं तणनाशक फवारत असताना सगळ्यात महत्त्वाचं पाणी. आता कुठल्याही कंपनीचं तुम्ही तणनाशक वापरा, परंतु सगळ्यात महत्त्वाचं पाणी स्वच्छ वापरा. गढूळ पाणी वापरू नका. गढूळ पाणी वापरल्यानंतर तणनाशकचे 100% रिझल्ट येतच नाहीत कुठल्याच तणनाशकचे. म्हणून तुम्हाला स्वच्छ पाणी वापरायचं, बोरचं पाणी वापरा. आता बोरमध्ये पाणी वापरत असताना 250 ml 250च्या खाली जर बोर असेल तुम्हाला, तर 100% तुम्हाला लिंबू किंवा ह्या काकाची एक टेक्निक आहे, तुम्हाला सांगणार की पाण्यामध्ये काय आपण वापरलं पाहिजे. ऐन टायमाला जर आपल्याला लिंबू भेटलं तर कुठलं वापरलं पाहिजे. दुसरं म्हणजे पीएच मीटर वगैरे वापरत असते लोक, ते सुद्धा वापरणं चांगलं आहे. आता लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेरणी झाल्यानंतर 15 दिवसाच्या नंतर तुम्हाला तणनाशक मारायचं, कुठलंही तणनाशक, तुमच्याकडे तण असो किंवा नसो. आता जर बघितलं तर मजुराची भरपूर असा खर्च वाढलाय, मजूर आपल्या टायमिंगला भेटत नाहीत आणि सोयाबीनमध्ये तण जास्त झाल्यानंतर आपलं तण नियंत्रण करणं अवघड जाते. सगळ्यात महत्त्वाचं कुठल्याही पिकाचं, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, कुठल्याही पिकाचं तण नियंत्रण करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तणनाशक वापरा. आता भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं असेल तणनाशकाचा परिणाम जमिनीवर होतो. 100% होतो शेतकऱ्यांनो. मित्रांनो, तणनाशक जर जमिनीवर तुम्ही वापरलं तर आपल्या जमिनीवर परिणाम होतो. परंतु शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, आज मजूर भेटत नाहीत आज सर्वसामान्य शेतकऱ्यांना, बरोबर सर. त्याच्यामुळे आपण तणनाशक वापरणं अत्यंत गरजेचं आहे. आता दुसरं म्हणजे तणनाशक वापरत असताना, आता एकंदरीत आपण किती पेरणी, एखादी सोयाबीन किंवा तूर, मूग, उडीद पेरत असताना कसा पेरला पाहिजे किंवा एकंदरीत किती दिवसांत तणनाशक वापरले, ते आपले स्वतः एक अनुभव सांगते. नमस्कार. नमस्कार. आपलं पूर्ण नाव सांगा. माझं बाबूराव जाधव माझं नाव आहे. राहणार मी कुठल्या? राहणार बनसारोळा, तालुका केज, जिल्हा बीड. बरं, आता एक आता तुम्ही आता पेरणी केली सोयाबीनची, अतिशय चांगलं हो. तुमचं पेरणी जर बघितलं, आता जर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं बघितलं तर अशी पेरणी कुणाचीच झालेली नाही. एक समान पेरणी झालेली आहे. अतिशय अंतर, दोन झाडामधलं अतिशय अंतर मेंटेन झालेलं आहे आणि चांगलं वाण त्यांनी निवडलेलं आहे पेरणीमध्ये. बरं, आता कशी पेरणी केली पाहिजे शेतकऱ्यांनी? शेतकऱ्यांनी पेरणी करताना आपलं म्हणजे जे ट्रॅक्टरच्या ह्यानं पेरणी करतात त्या शेतकऱ्यांनी 18 इंचाचं अंतर ठेवून आणि 2 झाडामध्ये कमीत कमी 2 बोटाचं अंतर, 4 बोटाचं अंतर अशा प्रकारे पेरणी करावी. बरं. आणि एकरी शक्यतो 25 ते 30 किलो बियाणं पाडावं. कारण जर तुम्ही कमी बियाणं पाडलं तर शेतकऱ्याला उत्पन्न म्हणेल तसं भेटत नाही. आणि जर तुमच्या रानाची क्वालिटी चांगली, समजा नंबर 1 ची जमीन आहे, काळी जमीन आहे, तिथं 25 किलो पाडू